नमस्कार मित्रांनो, इक्विटी मार्केटमधला आपला आजचा जो सेशन आहे, तो प्रायमरी मार्केटवर निश्चित आहे. आजच्या सेशनमध्ये प्रायमरी मार्केटमध्ये कुठल्या टाईपचे इश्यूज असतात. इश्यू म्हणजे भांडणं नाही. कुठल्या प्रकारे कंपनी किंवा कुठल्या नावाने कंपनी आपले शेअर होल्डरला देते. मागच्या सेशन्समध्ये आपण बघितलं होतं, की एकतर इक्विटी मार्केटमध्ये आय-पी-ओ ज्याला आपण म्हणतो, हे सगळ्यांना चर्चित आहे किंवा त्याला तुम्ही पब्लिक इश्यू असं म्हणू शकता. कंपनी जेव्हा आपल्या आयुष्यात, आपल्या म्हणजे कंपनीच्या आयुष्यात पहिल्यांदा शेअर विकायला काढते, त्याला आय-पी-ओ असं म्हणतात. मात्र आय-पी-ओमध्ये पण 2 कॅटेगरीज आहेत. तुम्हाला आठवत असेल तर जुन्या व्हिडिओजमध्ये आपण डिस्कस केलेला आहे. फ्रेश इश्यू, जेव्हा कंपनी पहिल्यांदा आपले नवीन शेअर्स विकते मार्केटमध्ये, त्याला फ्रेश इश्यू म्हणतात. मात्र जेव्हा एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स कंपनीचे शेअर्स विकतात, त्याला ओ-एफ-एस, ऑफर फॉर सेल असं म्हटलं. हा एक पार्ट झाला पब्लिक इश्यू. इश्यू 4 प्रकारचे असतात. पब्लिक इश्यू आपण डिस्कस केला. दुसरा प्रकार राईट्स इश्यू. हा काय प्रकार आहे? कंपनीकडं नेहमी एक ऑप्शन ओपन असतो. ते त्यांच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनच्या डॉक्युमेंटमध्ये नमूद करतात, की भविष्यात कंपनीला समजा पैसा पाहिजे, तर ते आपल्या एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सकडे जातात व त्यांना विनंती करतात, की मला अजून पैसा पाहिजे. मी तुम्हाला नवीन शेअर्स देऊ इच्छितो. तुम्ही त्याच्या बदल्यात मला पैसे द्या. शेअर होल्डर्सचा म्हणजे एक्झिस्टिंग शेअर होल्डरचा हा एक राईट असतो, की कंपनीने समजा उद्या आपले शेअर्स विकायला काढले, तर एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सला त्यांनी पहिलं विचारावं, की आम्ही आपले नवीन शेअर्स देऊ इच्छितो, राईट्स शेअर देऊ इच्छितो, तुम्हाला पाहिजे का? जर एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स नाही म्हटलं, तर त्याचं काय होतं, कशा पद्धतीने ते केलं जातं, हा कुठेतरी नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. राईट्स इश्यू हा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार आहे बोनस इश्यू. नावातच आहे बोनस. बोनस म्हणजे फ्री. हो, फ्रीच असतं. बघा, होतं काय? समजा उदाहरण घ्या, एखादी कंपनी त्यांनी मागच्या वर्षी ₹100 नफा कमवला. त्या ₹100 कंपनीने ₹25 डिव्हिडंड या स्वरूपात आपल्या एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सला वाटून टाकले. राहिले किती बघा? ₹75. हो, बरोबर ₹75 राहिले. आता हे ₹75 जरी बिझनेस कंपनी वापरत असली, तरी अकाउंटिंग एंट्रीसाठी त्याची एंट्री बॅलन्स शीटमध्ये रिझर्व्ह आणि सरप्लस नावाची एक हेडिंग असते बॅलन्स शीटमध्ये, ती लायबिलिटी साइडला असते. समजत नसेल अकाउंटिंग, काळजी करायची गरज नाही. ऐकून घ्या. जेव्हा रिझर्व्ह आणि सरप्लसचा आकडा मोठा होतो किंवा अमाउंट मोठी होते, कुठेतरी कंपनीला वाटतं, की हा पैसा आपण ऑफिशियली आता इक्विटीमध्ये कन्व्हर्ट करावा, तेव्हा कंपनीज बोनस इश्यू अनाउन्स करते. नॉर्मली त्याचा एक रेशिओ असतो 1:1, 2:1, 3:1. ते काय आपण नंतर बोनस इश्यू जेव्हा डिटेलमध्ये करू, तेव्हा तुम्हाला समजेलच. चौथा प्रकार इश्यूचा असतो प्रायव्हेट प्लेसमेंट. कंपनीला असं वाटतं, की आपले खूप सारे शेअर होल्डर्स आहेत, कशाला त्यांना त्रास द्यायचा? ते काय करतात, मोठ्या इन्व्हेस्टर्सला, मोठ्या इन्स्टिट्यूशन्सला त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्याकडनं मोठा पैसा घेतात आणि त्यांना स्वतःचे सिक्युरिटीज देतात किंवा शेअर्स देतात. याला प्रायव्हेट प्लेसमेंट असं म्हटलं जातं. ओके. तर आज समजून घ्या, आपण जो डिस्कस केला आहे, हा टाइप्स ऑफ इश्यू केला आहे. 4 प्रकार: पब्लिक इश्यू, राईट्स इश्यू, बोनस इश्यू आणि प्रायव्हेट प्लेसमेंट. इथंच थांबूया. जुने व्हिडिओ जाऊन बघा. इक्विटी मार्केटबद्दल हे बेसिक फाउंडेशन कोर्स नाही म्हणता येईल, बेसिक फाउंडेशन सीरीज आहे. त्याच्यात तुम्हाला खूप क्लॅरिटी भेटेल. आज इथंच थांबूया. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व निश्चितच भेटत राहा. नमस्कार.